अजित पवारांनी शरद पवारांच्या शेजारी बसणं टाळलं। पुण्यात कार्यक्रम सुरू होण्यापूर्वीच दादांनी पवारांच्या शेजारी असलेली नावाची पाटी बदलण्यास सांगितल्यानं चर्चांना उधाण। खंडणी प्रकरणात वाल्मिक कराडचा जामीन अर्ज मागे। सुनावणी आधीच आरोपीच्या वकिलांनी जामीन अर्ज मागे घेतला। केज न्यायालयासमोर जामिनासाठी केला होता अर्ज। बाळासाहेब ठाकरेंचा भाजप आणि शिवसेनेला पुळका। मात्र हिंदुत्वाचं ढोंग बंद करून बाळासाहेबांना भारतरत्न द्या, खासदार संजय राऊतांची मागणी। कुर्ल्यात काँग्रेसचं आंदोलन। डेअरीची जागा धारावी पुनर्वसनाला देण्यास विरोध। खासदार वर्षा गायकवाडही आंदोलनात सहभागी। जळगाव दुर्घटनेस जबाबदार ठरल्याची अफवा कोणी पसरवली याचा घेतला जातोय शोध। घातपाताच्या दृष्टीनं जाणीवपूर्वक अफवा पसरवली का याचीही होणार चौकशी। नालासोपाऱ्यात महापालिकेची तोडक कारवाई। 34 इमारती जमीनदोस्त होणार असल्यानं स्थानिक नागरिक आक्रमक। मुंबईतील 3 कलाकारांना धमकीचा मेल। राजपाल यादव, रेमो डिसूजा आणि सुगंधा मिश्राला पाकिस्तानमधून धमकीचा मेल आल्याची माहिती। तक्रारीनंतर FIR दाखल। गँगस्टर DK रावला पोलिसांनी केली अटक। खंडणी प्रकरणी DK राव जेरबंद। लातूर जिल्ह्यातल्या अहमदपूर तालुक्यात 4000पेक्षा जास्त कोंबड्यांचा अचानक मृत्यू। बर्ड फ्लूच्या धास्तीनं पशुसंवर्धन विभागाचं शीघ्र कृती दल ढाळे गावात दाखल। हिंगोलीत पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्याला अज्ञातांकडून लोखंडी रॉडनं मारहाण। पेट्रोल पंपावरच्या केबिनचीही तोडफोड। मारहाण आणि तोडफोडीची घटना CCTVत कैद।